शिक्षक म्हटलं की शिक्षा, भीती आणि शिस्त हे 3 शब्द तर आलेच. पण या पलीकडे देखील जेव्हा विषय आदराचा आणि प्रेमाचा येतो तेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांपेक्षा जवळचे आणि आवडते शिक्षक मिळणं गरजेचं असतं. आणि असेच आवडते शिक्षक लाखो विद्यार्थ्यांना मिळाले, त्यात मी देखील एक भाग्यवान आहे. ते शिक्षक म्हणजे कला क्षेत्र, नाटक असू दे, संगीत असू दे किंवा अगदी समाजसेवा असू दे, त्यांचा प्रवास असा करत करत थेट मोदींपर्यंत येऊन पोहोचला आणि जी कौतुकाची अनिवार्य थाप होती ती त्यांना मिळाली. आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते श्री सागर बगाडे सर. नमस्कार सर. मी कॅमेरा पुरतं म्हणेन, पण लाडाने आणि आदराने आम्ही त्यांना मास्तर म्हणूनच हाक मारतो आणि ती हाक आपुलकीची आणि जवळची आहे. तर आपण आज सुरू करूया सागर बगाडे सर यांच्यासोबत. कसे आहात सर? नेहमीप्रमाणे झक्कास, एकदम मस्त. तुम्हाला पॉडकास्टचा अंदाज आला असेल की ही एनर्जी काय आहे आणि काय एनर्जी आज आपल्याला मिळणार आहे. तर सर, तुम्ही जेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये सुरुवात केली, म्हणजे पदार्पण केलं, त्याच वेळी तुम्ही असं ठरवलं होतं का की ह्या पुरस्कार मिळण्याइतपत आपण आज झोकून द्यायचा आहे, असा हा तो प्रवास ह्या पुरस्कारासाठी होता का? मुळात मी शिक्षक व्हायचं नाही हे फार लवकर ठरवलं होतं. की मला माझ्या शालेय जीवनातल्या काही आठवणी होत्या की मी कशातच हुशार नव्हतो. इवन मला काहीच येत नव्हतं. म्हणजे मी अभ्यासात नव्हतो, मी खेळात नव्हतो, मी स्टेजच्या आसपासही शालेय जीवनात फिरकलेलो नव्हतो. आणि त्यामुळे मला माझे जे सगळे शिक्षक होते ते माझ्यावर खूप प्रेम करायचे आणि ते मला वेगवेगळ्या प्रेमाच्या गोष्टी भेट द्यायचे की अंगठीतून उभा राहा, बघाच्या बाहेर उभा राहा, डस्टरनं मार, छडीनं मार असं. आणि त्यामुळं काय वाटलं तरी हमाली करीन, पण शिक्षक व्हायचं नाही असं मी ठरवलं होतं. त्यामुळे शिक्षक होणं ध्येय नव्हतं आणि त्याबद्दल कधी विचार केलेला नव्हता. पण कालांतरानं असं झालं की आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला नोकरीची आणि स्थायी नोकरीची गरज आहे असं ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला मी शिक्षक होण्याचा निर्णय घेतला. आणि ज्यावेळेला मी शिक्षक म्हणून पहिल्यांदा न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल विवेकानंद संस्थेची तिथे पहिल्यांदा माझा दिवस घेतला तेव्हा मला लक्षात आलं की ते एक क्षेत्र, मी एक क्षेत्र म्हणतोय, मी व्यवसाय, नोकरी, पेशा म्हणत नाही आहे, कारण क्षेत्र हे फक्त तीर्थक्षेत्र असतं. सो शिक्षकाचं क्षेत्र असं आहे की तुम्ही 100% देता, त्यातले 100 and more than 1000 तुम्हाला तिथंच रिटर्न्स येतात. आणि त्यामुळे मग मी लक्षात ठेवलं की याच्या पुढं आपल्याला शिक्षक का व्हायचं नव्हतं हे डोक्यात ठेवून आपण तसा शिक्षक व्हायचं नाही एवढंच ठरवायचं. आणि त्याप्रमाणे माझं आयुष्य चालत गेलं. नक्कीच सरांनी अगदी योग्य पद्धतीने आणि गमतीशीर रित्या आपल्याला सांगितले की शिक्षक का व्हायचं नव्हतं. पण सर, शिक्षक जर झाले नसते तर आमचा बराचसा शाळेतला वेळ हा खूप उदास आणि कंटाळवाणा गेला होता. कारण ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेत सरांसारखे शिक्षक आम्हाला लाभले, आमचं तर भाग्यच आहे. पण तो जो काही काळ होता ज्या वयामध्ये एक शिक्षक गरजेचा असतो, तो शिक्षक आम्हाला त्यावेळी भेटला आणि त्याचे खूप चांगले अनुभव पण आहेत. आणि आयुष्यात पुढे काही लाखो विद्यार्थ्यांना त्याचे अनुभव येत असतील की सर शिक्षक होते म्हणून काय बदल झाले. पण सर, जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला मिळाला तेव्हा मोदींबरोबरची तुमची अगदी जवळची भेट होती, त्या भेटीबद्दल तुम्ही काय सांगा? ऍक्च्युली कसं झालं की राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी स्वप्नवत होतं. कारण आता पण एकाही ड्रॉइंग शिक्षकाला कधी हा पुरस्कार मिळालेला नाही आहे. मी पहिला आहे, ह्याचा मला अभिमान आहे. आणि 14 वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला हा पुरस्कार आलाय, याचाही मला अभिमान आहे. मोदींच्या जवळच्या भेटीचं आदल्या दिवशी आम्हाला 5 तारखेला संध्याकाळी समजलं की आम्ही 4 लोक सिलेक्ट झालेलो आहोत. त्याच्यामध्ये त्या 4 मध्ये हरियाणा होतं, झारखंड होते, तामिळनाडू होते आणि महाराष्ट्र होते. तर मी नॉर्मली बसलेलो होतो त्या मीटिंगमध्ये. सगळी नामानामास वगैरे झाली. महाराष्ट्र नावाला मी नॉर्मलच होतो. माझ्या शेजारचा जो माझ्या कर्नाटकचे सहाय्यही होते, त्यांनी आर यू फ्रॉम महाराष्ट्र ना? येस सर.
युअर नेम अनाउन्स देअर. आणि मला असं 2 मिनिटं खाडकन यायला, अरे उद्या आपण पीएमशी बोलणार आहोत. आणि मग ते स्वप्न होत होतं सगळं. मी त्यांच्याशी बोललो. ऍक्च्युली तो व्हिडिओ व्हायरल झालाय 3.40 सेकंद वगैरे, पण मी त्यांची 11.5 मिनिटं बोलले. आणि त्या 11.5 मिनिटामध्ये मला वाटते की माझ्या आयुष्याचं सगळं सार आले. माझ्यासोबत आणखीन 3 शिक्षक त्यांचे इंटरव्ह्यू झाले, पण त्यातल्या कोणाचेच इंटरव्ह्यू व्हायरल झाले नाही. पीएम ऑफिसकडनं फक्त माझा इंटरव्ह्यू व्हायरल झाला. का तर मला वाटते कदाचित की मी सच्चा होतो. माझं जे काय काम होतं किंवा माझं जे काय बोलणं होतं ते माझं माझ्या बेसला धरून होतं, आणि कदाचित म्हणून तो व्हायरल झाला असेल. पण एकच सांगा वाटते की देशाच्या पंतप्रधानांच्याकडून आप तो सचमुच में आपका नाम सही में सागर है हे सांगणं त्यांनी, किंवा आपने आपका जीवन सिर्फ कला से नहीं संस्कृति से भी जिया है, संस्कारों से जिया है, हे ऐकणं हा माझ्यासाठी आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे. अविस्मरणीय सर आमच्यासाठी पण क्षण आहे, जेव्हा आपले शिक्षक ज्यांना आपण आयडॉल म्हणत आलोय आतापर्यंत, ते शिक्षक जेव्हा अशा गोष्टी करतात तेव्हा विद्यार्थ्यांसाठी पण तो एक अविस्मरणीय क्षण आहे. सर भरपूर शिक्षक पण माझे व्ह्युअर्स आहेत, आणि मी देखील एक गोष्टीसाठी क्युरियस आहे. ह्या प्रोसेसची मागची पार्श्वभूमी काय आहे, ह्याची निवड ही कशा पद्धतीने होते, हे थोडं सांगू शकाल सर? मुळात कसं आहे की आतापर्यंत सांस्कृतिक क्षेत्रातले मला खूप सारे पुरस्कार मिळाले, शैक्षणिक क्षेत्रातले पण पुरस्कार मला खूप मिळाले, पण कुठल्याही पुरस्कारासाठी मी कधी बायोडाटा किंवा अर्ज केला नाही. मला काही समोरून ऑफर यायच्या की सर आम्ही तुम्हाला यावेळेला आमचा पुरस्कार देऊ इच्छितो, तुमचा बायोडाटा पाठवा. मला माझा बायोडाटा पाठवू नाही शकत. त्यामागची गोष्ट अशी आहे की मी 9वीला एक वेळ नापास, 10वीला 36.43%, 12वी पूर्ण फेल असा विद्यार्थी. मग हे बायोडाटामध्ये सगळं येऊ शकतं. सो बायोडाटा मी देत तुम्हाला, पण मी माझी लाईफस्टाईल सांगेन तुम्हाला. आणि तुम्हाला जर माझं काम योग्य वाटत असेल, तुम्ही जर पुरस्कारासाठी माझा विचार करता असाल, तर माझं सगळ्यात महत्वाचं मत हे आहे की तुम्ही जर माझ्या पुरस्काराचा विचार करत असाल तर मी केलेलं काम बघा, त्याच्या संबंधी माझ्या संबंधित लोकांची जाणकारी घ्या, आणि तुम्हाला जर ती योग्य वाटली तर मला पुरस्कार द्या. मी अमुक ह्या मी एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही मला पुरस्कार द्यावा हे मी कधीच सांगितलं नाही. मी जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर सुद्धा मी कधी प्रस्ताव पाठवला नव्हता. ह्या प्रस्तावाची मागची पार्श्वभूमी फार वेगळी आहे. माझा एक विद्यार्थी आहे, लौकिक अर्थात तो माझा विद्यार्थी नाही, तो प्रायव्हेट हायस्कूलचा मुलगा आहे, पण तो 4थीला असल्यापासून माझ्यासोबत आहे, निशांत गोंधळी. आणि आज तो प्राध्यापक आहे, त्याची PhD झालेली आहे, आणि तो अतिशय गुणी मुलगा आहे. संगीतकार आहे, गीतकार आहे, गायक आहे, निवेदक आहे, कविता करतो. आणि म्हणजे मला असं वाटतं की असा विद्यार्थी किंवा असा आपल्याला गुरु म्हणणारा एखादा मुलगा भेटणं हे माझ्या आयुष्याचं सार्थक आहे. त्याला सारखं वाटायचं की आपल्या मास्तरला, म्हणजे मला मास्तर म्हणतात सगळेजण मोस्टली, आपल्या मास्तरला हा पुरस्कार मिळायची लायकी आहे. आणि मी त्याला काय म्हणायचं की नाही ते भालवाशील बाजी असते वगैरे असं असं. त्याला मला सांगितलं नाही सर असं नाही, आता सगळं ऑनलाईन आहे, आणि ऑनलाईनला तुम्ही बघितला गव्हर्नमेंटला सिलेक्ट होता. पण हा विचार डोक्यात का आला तर त्याचे जे वडील होते त्यांना 14 वर्षापूर्वी हा पुरस्कार मिळालेला आहे, राष्ट्रपती पुरस्कार राजेंद्रकुमार गोंधळी सरांना. आणि त्याला वाटत होतं की माझ्या बाबांना मिळू शकतोय तर माझ्या सरांना पण मिळू शकतोय, असा ठाम विश्वास होता. आणि तो माझ्या मागे लागला होता, पण मी नाही नको नको वगैरे म्हणतो. मागच्या वर्षी आम्ही प्रयत्न त्याने केला, म्हणलं मास्तर करूया, म्हणलं ठीक आहे फॉर्म भर. त्यावेळेला त्याने सांगितलं की डेट संपली आहे. मी डोक्यातनं काढून टाकलं, मी काय ठेवलं नाही डोक्यात. यावर्षी त्यानं काय केलं की मला न सांगता आधी मला फॉर्मचं ऍप्लिकेशन केलं त्यानं, आणि माझ्या मुलग्याला सार्थकनं. आणि माझा एक वीरेंद्र सिंह म्हणून मुलगा आहे
म्हणजे तो माझा विद्यार्थी आहे, तो पण मला ऑफिशियल विद्यार्थी नाही आहे, तो सेंट झेवियरचा स्टुडंट आहे, पण तो माझ्याशी खूप जोडलेला आहे. या तिघांनी मिळून तो प्लॅन केला की मास्टरचा फॉर्म भरायचा, आणि त्यांनी फॉर्म भरला. आणि त्यानंतर काही टेक्निकल त्यांना प्रॉब्लेम्स यायला लागले त्यामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मास्तर आम्ही तुमचा फॉर्म भरला आहे, आता करायला लागते. आणि मलाही माहीत नव्हतं. ती प्रोसेस अशी होती की पहिला तुम्ही डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला रजिस्टर होता, तिथून स्टेटला तुमची नावं करतात. तुम्ही जर तेवढे कुवतीचे असाल तर 20 पॉईंटवर त्यांचं मार्किंग होतं. आणि मग खाली आल्यानंतर मग सेंट्रलवाले स्टेटवाले पुन्हा ह्यांना कळवतात आपल्या जिल्ह्याला. आणि मग जिल्ह्यामधून पुन्हा तुमचं प्रेझेंटेशन आणि तुमचे इंटरव्ह्यूज हे करत 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 ते वर जातं. जिल्ह्याला फक्त 3 जागा निवडायची संधी असते, आणि त्या 3 मध्ये मी तिसरा होतो. माझ्यापेक्षा टॉप मार्कवाले 2 होते. कारण का की त्यांनी 3-4 वर्ष हा प्रयत्न केला होता, त्यांना अनुभव होता आणि मी अनुभवले होतो. त्याच्यानंतर डायट सारख्या संस्थेनं, प्राचार्य भोई सर आणि त्यांच्या सगळ्या टीमनं माझं प्रेझेंटेशन कसं व्यवस्थित होईल. कारण मला ज्यावेळेला ऑफलाईनला बोलवलं, मी असं झेरॉक्सचा गट्टा घेऊन गेलतो, आणि माझ्याबरोबरचे 2 लोक लॅपटॉपवर त्यांच्या फाईल्स घेऊन आले. कारण 3-4 वर्षाच्या प्रोसेसमध्ये होती. डायटनं मला खूप सहकार्य केलं. पाटील मॅडम आहेत, रसाळ मॅडम आहेत. त्या सगळ्यांना मतलब असा झाला की जो मुलगा नापास होणार आहे किंवा जो ॲव्हरेज मार्काने पास होणार आहे तो मेरिटमध्ये आला. सो हे डायटचं श्रेय आहे. आणि डायटचे माझे स्नेही भोई सर आणि त्यांची सगळी टीम यांचं मी या निमित्तानं आभार पण मानू इच्छितो. पुढचे सगळे इंटरव्ह्यू ऑनलाईन होते, आणि त्या ऑनलाईन इंटरव्ह्यूमधनं मी पास होत गेलो. झोनलला, त्यातनं स्टेटला मी सिलेक्ट झालो. स्टेटला फक्त चॉईस होती, तुम्ही जे आहेत तुमचे 90 टोटल, आम्ही प्रत्येक जिल्ह्यातून 3-3 आलेलो. त्या 90 मधल्या फक्त 6 जणांना सिलेक्ट करायचं. महाराष्ट्रात 6 जागा, आणि 7ले 6ही सिलेक्ट होऊ शकतात किंवा 6मध्ये 0ही सिलेक्ट होतात. ही केंद्राचा अधिकार आहे. आतापर्यंतच्या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रेझेंटेशन इंटरव्ह्यू करत गेलो होतो, पण आम्हाला तिथं कुठेही परीक्षक जे होते आमचे एक्झामिनर्स ते व्हिजिबल नव्हते. इथं पहिल्यांदा आम्हाला ते व्हिजिबल होते. आणि ते सगळे राष्ट्रीय शिक्षण नीती जे आता आलेले 2020ला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी स्किल बेस्ड आहे, त्या समितीचे सदस्य होते. सगळे पद्मश्री, पद्मविभूषण, बाप माणसं सगळे. 10 मिनिटाची मुलाखत, त्यामध्ये 6 मिनिटं तुमचं प्रेझेंटेशन, 3 मिनिटं तुमचं प्रश्नोत्तर. म्हणजे PDF 164 पानाची होती, की जी मी 6 मिनिटात कव्हरच करू शकत नव्हतो. 10 पॉईंट झाले मला. मी माझ्या मनातल्या मला थोडासा खट्टू झालेलो होतो की आपल्याला आपलं काम दाखवायला लागलं नाही. पण त्याच वेळेला मला नंतर म्हणजे हे सगळं प्रोसेस झाल्यानंतर मला असं कळालं की ती जी 3 लोकांची टीम होती, ती 3 लोक आमच्यासाठी मेंटॉर म्हणून पहिल्या आम्ही फॉर्म भरलेल्या दिवसापासून काम करत होती. त्यामुळे त्यांना आमची रेग माहिती होती. आणि क्वेश्चनिंग सुरू झाले. मला वाटतं की माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट तो क्वेश्चनिंग आहे. राष्ट्रपती पुरस्कार पण मी पोहोचण्यासाठीचा पहिला पॉईंट टर्निंग तिथंच होता. त्यांनी मला विचारलं, मी ड्रॉइंगचा माणूस आहे, मी डान्सचा माणूस आहे, मी ड्रामाचा माणूस आहे, मी टाकाऊपासून टिकाऊचा माणूस आहे. मला ह्याच बेसवरचे प्रश्न अपेक्षित होते. त्याने मला प्रश्न विचारला, रंगभेद और जातिभेद मिटाने के लिए आप अपने छात्रों को कैसे प्रोत्साहित करेंगे? टोटली बाउन्सर होता मला. माझा संबंध काय या प्रश्नाशी? पण त्याच वेळेला पुन्हा कोल्हापुरी बाळापुरीचा जागा झाला आणि
लक्षात आलं की ज्या वेळेला काही संबंध नसलेला प्रश्न विचारला जाऊ शकतोय असं आपल्याला वाटते त्यावेळेला त्याला संबंध खूप जवळचा असू शकते. आणि मग मी थोडासा चार्ज घेतला, सर पार्डन सर, आय कांट लिसन क्लिअरली. त्याने रिपीट केला, तेवढ्या वेळा डोक्यात रिपीटले, फाटलीच सांगितलं, सर यूनिफॉर्मलिटी इज द इक्वलिटी. जहाँ पे गणवेश एक समान होते वहाँ जात का भेद मिट जाता है. और रही बात रंगों की तो विश्व सुंदरी भी काले रंग की हो गई. ऍक्च्युली तर माझं ॲन्सर संपलेलं होतं, माझं स्क्रीनवर लक्ष होतं, स्क्रीनवर 12 सेकंद संपलेले होते. आणि मग शेवटी कोल्हापुरी बांगला सागर बेवाडी तुमच्याकडे 40 सेकंद आहे, तुम्हाला जर का बोलायचं असेल तर या 40 सेकंदाचं सोनं करा. आणि मी सांगितलं लगेच, जे माझे रोटीन अनुभव आहे, तू शाळेचा विद्यार्थी तुला माहिती आहे. मी म्हणलं, और रही बात मेरे स्कूल की, अगर मेरे बच्चे कुष्ठ रोगी बच्चों के साथ रंगपंचमी खेल सकते हैं, अगर मेरे बच्चे अंध और मूकबधिर बच्चों को साथ में लेकर पहाड़ों पे ट्रेकिंग कर सकते हैं, अगर मेरे बच्चे अपने नृत्याविष्कार में अपंग, अपाहिज, दिव्यांग बच्चों को व्हीलचेयर के साथ लेकर नृत्याविष्कार कर सकते हैं, और अगर मेरे बच्चे अपनी दिवाली की मिठाई सेक्स वर्कर्स के बच्चों के साथ या स्लम एरिया के बच्चों के साथ उनके घर में जाकर बांट के खा सकते हैं, तो मेरे स्कूल में कभी रंग भेद और जाति भेद आ ही नहीं सकता. आणि तो माझा विनिंग पॉइंट होता. तो मला नंतर कळाला, कारण माझे जो एपिसोड टेलिकास्ट आला त्यांनी जे शूट केले जी टीम आणि वगैरे, किंवा इव्हन तिथं राष्ट्रपतींच्या समोर जो मला 30 सेकंदाचा व्हिडिओ प्ले केला त्यामध्ये पण मला तोच पॉइंट अधोरेखित केलाय. म्हणजे मी ड्रॉइंगमध्ये काय केलंय, मी डान्समध्ये काय केलं हे नाही सांगितलं त्यांनी तेच सांगितलं आहे की ह्या माणसानं कुठल्या कुठल्या मुलांसाठी काय केलं. आणि मला वाटतं की आणि मी केलेलं होतं, फॅक्ट होती ती, म्हणजे मला ते काही त्यांना समजून सांगायची किंवा चढवून सांगायची गरज वाटलेली नव्हती. सो आयुष्यभर केलेलं काम कुठल्याही हेतूशिवाय, कारण आपल्या डोक्यात कधीच नव्हतं की आपण हे करायचं आहे, पुरस्कारासाठी करायचं आहे वगैरे, ते कुठेतरी काम आलं. विषय अगदी समाजसेवेचा असू दे किंवा 1 फेब्रुवारी डान्स असू दे, जसं सरांनी सांगितलंय, फक्त एकदा माझी चाहत्यांना विनंती आहे की जर कुणाला शंका असेल तर 1 फेब्रुवारीचा डान्स कुठलाही तुम्ही बघा, तुम्हाला त्यातून सगळ्या गोष्टी अधोरेखित होऊन जातील. किंवा अगदी तुम्ही पेटाळ्याच्या ग्राउंडवरती येऊन कुणाला जरी विचारलं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अधोरेखित होऊन जातील. पण सर, जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळाला आणि तुम्ही कोल्हापूरमध्ये आला, तेव्हा आपला जवळचा एक मित्र परिवार असतो किंवा एक आपल्या जवळचे काही व्यक्ती असतात, तेव्हा समाजामध्ये वावरताना पुरस्कार मिळाल्यानंतरचे मास्तर आणि याच्यामध्ये काय तर तुम्हाला फरक जाणवला? स्वतःमध्ये माझ्या नाही आहे फरक जाणवलेला, पण इतर लोकांच्यात जाणवला मला. इतर अनेक लोक असे होते की जे माझ्यापासून लांब होते किंवा त्या क्षेत्रात माझं काही काम नाही असं त्यांना वाटत होतं. अशा सगळ्या लोकांनी, सगळ्या कोल्हापूरकरांनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला आणि प्रत्येकानं अभिमानानं सांगितलं की ह्या माणसाचं आम्ही काम लहानपणापासून बघत आलेलो आहे, ह्या माणसाचे आम्ही कष्ट बघितलेले आहेत आणि या माणसाने जे काही केलेलं आहे आणि ह्या माणसाने इतक्या वर्षानं कोल्हापूरला बहुमान आणला आहे राष्ट्रीय पुरस्काराचा, आणि तो अगदी सार्थ आहे अशा पद्धतीनं. तुला गंमत सांगतो की या पुरस्काराची ॲक्च्युली आमच्या 17 तारखेला वगैरे आमच्या मुलाखती सगळ्या झालेल्या होत्या आणि 18 तारखेला रिझल्ट होता आणि तो रिझल्ट आमच्या ऑनलाईन आम्हाला दिसत होता पोर्टलवर. 19ला नाही आहे, 20ला नाही आहे, 21लाही रिझल्ट नाही आहे, काहीच दिसत नाही माझ्या पोर्टलवर. मला लक्षात आलं की ज्याला मिळाला असेल पुरस्कार त्याच्या पोर्टलवर गेला असेल, आपल्याला कळणार नाही आहे, आणि आशा सोडलेली होती. आणि 27 तारखेला माझे स्नेही, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आणि मी ज्यांच्या कुटुंबाचा सदस्य अशा खासदार धनंजय महाडिकांची दहीहंडी होती. आणि मी नेहमी मानते कित्येक वर्ष पहिल्यापासून नियोजन माझ्याकडे असते
आता नियोजनात होतो मी काही वेळानंतर माझा डान्स परफॉर्मन्स होता आणि अशा वेळेला मला शिक्षणाधिकाऱ्यांचा फोन आला अमोलकर साहेबांचा की सागरजी अभिनंदन. तर त्याच्या आधी 15-20 मिनिटे माझी वेबसाईट चेक केली होती, माझी जे लॉग इन फाईल होती ती काहीच नव्हतं तिथं, म्हणजे रिझल्ट जाणवत नव्हता. मी म्हणलं सर अजून रिझल्ट चेक व्हायचा आहे, झाला की मी मला लगेच सांगतो, पण कदाचित मी नाही म्हणजे मला मेल आला आहे, तुम्ही कार्यक्रमात आहे असं मला वाटते, मी तुम्हाला मेल फॉरवर्ड करतो, बघून घ्या. मेल बघितल्यानंतर लक्षात आलं की मी देशातल्या 50 शिक्षकांच्या मध्ये निवडला गेलेलो आहे. मी पळत गेलो स्टेजवर आणि धनंजय माडिक त्यांनाही फार क्युरिओसिटी, त्यांनी एकच शब्द उच्चारला. मी म्हणलं साहेब मी जिंकलो, मी 50 मध्ये आलो. त्यांनी एकच शब्द उच्चारला, तुझ्याशिवाय कोणाला देऊ शकते. सेम शब्द राजेश क्षीरसागर साहेबांचे होते. ही राजकीय मंडळी असतील पण माझ्याशी फार स्नेहाची आहेत, म्हणजे त्यांनी माझ्यासाठी असं काही स्पेशल वगैरे वशिला असली काय भानगड नाही. ह्या मंडळींचं माझ्यावर प्रेम आहे, त्यांच्या अख्ख्या कुटुंबाचं, म्हणजे महाडिक फॅमिली आणि क्षीरसागर फॅमिली ही माझ्या एक कुटुंबाचा भाग आहे. क्षीरसागर साहेबांना पण खात्री होती सागरजी तुम्हाला मिळणार, आणि तो त्यांचा विश्वास सार्थ ठरला. आणि मी अक्षरशः मुन्ना साहेबांच्या गळ्यात पडून त्याशी रडलोय. तो व्हिडिओ कुणीतरी मला केला होता, तो व्हिडिओ पण व्हायरल झालेला आहे सगळीकडे. तर तो क्षण वेगळा होता. आणि तिथून पुढचे जवळजवळ 2 तास मला विविध चॅनल्सचे, विविध पत्रकारांचे फोन येत होते. आणि माझा मोबाईल चार्जर नव्हता, मी असं चार्जर लावून सगळ्यांचे बोलत होतो. माझ्याकडे एकही ऑफिशियल फोटो नव्हता, कारण तुला माहिती आहे की मी कधी ऑफिशियल आयुष्यात राहिलेलो नाही, की मी खूप रावडी किंवा बऱ्याच वेळेला असं पण येणं की शिक्षकांना असे कपडे घालायचे असतात का वगैरे असे पण माझ्यावर आरोप झालेले आहेत. आणि ते खरे होते, कारण शिक्षक म्हणून जे कपडे घालायला पाहिजे आहेत टिपिकल तसे मी कधी घातले आहेत. मी तुमच्या पिढीचे कपडे घातले, प्रत्येक पिढी जी येत होती पुढे त्याचे. आणि त्याच्यामुळे मग ते लोकांना असं वाटलं की अशा मास्तरला का पुरस्कार मिळाला, असंही काही न वाटलं असेल, पण ते मिळाला, तो जाहीर झाला आणि सगळ्या त्याला म्हणून माझं कौतुक. तो व्हिडिओ सर आम्ही सर्वांनीच पाहिलाय आणि तो अगदी भाऊक करणारा म्हणता येईल तो व्हिडिओ तसा होता. दुसरं म्हणजे सर तुम्ही आता मी त्याच मुद्द्याला येणार होतो की शिक्षकाचे कपडे, शिक्षक म्हटले की हातात छडी, एक आवाजात भारदस्तपणा, म्हणजे अगदी त्या कोपऱ्यावर जरी शिक्षक असले तरी मुलं काही न करता मुलं धपकून असायची. पण तुम्ही शिक्षक म्हणून एक वेगळंच आयुष्य जगला. तुम्ही शिक्षक म्हणण्यापेक्षा शिक्षक कसा मित्र होईल हे आयुष्य जगला. आणि हे जगण्यामागचं किंवा ही गोष्ट घडण्यामागचं कारण काय होतं? वेगळेपण तुमच्यात आणि बाकी शिक्षकांच्या मध्ये असणारं वेगळेपण काय आहे? मी माझं ते बालपण सांगितलं ना की मला कधीच शाळेमध्ये कौतुकाचे शब्द मिळाले नाहीत, कारण मी अभ्यासात ढ होतो, मी मैदानावर नव्हतो, मी स्टेजवर नव्हतो, कुठंच नव्हतो. माझ्या वया मागून भरलेल्या असायच्या चित्र काढून. आणि मग आपल्याला माहिती आहे की प्रेमाचं प्रतीक लाल रंग आहे, आपण सिम्बॉलिक ऑफ लव्ह मानतो. तर तो लाल रंग आहे ना, माझं गणित आणि इंग्लिश विषयावर फार प्रेम होतं. पण ते काय व्हायचं की तो लाल रंग जो प्रतीक आहे ना, ती घेऊन ते रिझल्ट शीट मध्ये यायचे. सो कायम मी गणित आणि इंग्लिश मध्ये माझा विक्रम आहे, मी म्हणतो कुणी मोडून येतो, मी कायम आहे ना 2 अंकाच्या आतच आहे. म्हणजे मी 10 पण कधी घेतली नव्हती, मी 9च्या खालीच होतो कायम. आणि मी 9वीला आलो आणि माझा शास्त्र विषय पण माझ्या प्रेमात पडलं. आणि शास्त्र विषय प्रेमात पडल्यामुळं मी 3 विषयात फेल झालो लाल रंगाने, आणि मी 9वीत राहिलो 1 वर्ष. 10वी मध्ये आलो पुन्हा पुढच्या वर्षी तो अभ्यास पक्का करून. आणि 10वीला त्यावेळेला सिलेबस चेंज झाला, म्हणजे आमच्या नंतरच्या बॅचचा. कदाचित परीक्षकांना
माझी कणवाली असेल किंवा दयाबुद्धी आली असेल माहित नाही, पण त्यांनी मला पास केलं. सो मला प्राऊडली मी सांगू शकतो की 36.43% मिळवणारा मी एकमेव विद्यार्थी. पण त्याच्यानंतर माझ्या त्याच पिरियडमध्ये काय झालं होतं की मला 10वी मध्ये मी असताना ड्रॉइंग शिक्षक नवीन आले होते आमच्यात, माळी सर आष्ट्याचे. आणि त्यांनी माझ्या वह्या सहज चाळल्या. मी म्हटलं आता हे सर नवीन काहीतरी शिक्षण देईल, कारण पहिल्या सरांनी सगळे अंगठी धरून उभारा वगैरे हे सगळं केलं होतं. तुझ्या रेषा खूप जोरदार आहेत, तुझ्या रेषेत जादू आहे, तू पेंटिंग कॉलेजला जा. आणि पेंटिंग कॉलेजला जा म्हणाल्यानंतर मी म्हटलं पेंटिंग कॉलेज काय असते हेच मला माहित नव्हतं. आणि मग पेंटिंग कॉलेजला जा हे एवढं डोक्यामध्ये बसलं आणि मग मी ठरवलं आता पेंटिंग कॉलेजला जायचं. पुढे गेलो, 10वी पास झालो आणि पेंटिंग कॉलेजला गेलो. त्यांनी सांगितलं एलिमेंटरी इंटरमिजिएट पास आहात का? ते मी नव्हतो, कारण त्या प्रोसेसमध्येच कधी नव्हतो कुठल्या एक्झामच्या. आणि मग एलिमेंटरी इंटरमिजिएट पास व्हायला पाहिजे त्यासाठी 2 वर्ष पाहिजे, तर 11वी 12वी करूया. माझा मित्र आहे असलं म्हणून खोटेकर, जो आता दुबईला आहे, सेट आहे, त्याचं फार मोठं युनिट आहे इन्शुरन्सचं. तो मला खूप भाऊ म्हणल्यासारखा माझा मित्र. आणि त्याला मी म्हटलं की मला गणित चित्र नसेल त्या साईडला घाल, कारण माझं नॉलेज तेवढंच होतं. त्यानं मला माहित नाही, तो अतिशय माझा चांगला मित्र आहे, टील 9 आहे, पण त्यानं कुठला सूट घेतला मला माहिती नाही. मला त्यानं कॉमर्सला नेलं. आणि पहिल्या दिवशी पहिला तास अकाउंटन्सीचा, वर शिकले अकाउंटन्सी. टिल नाउ आय डोंट नो वेअर द रोड डेबिट अँड क्रेडिट. आणि आयुष्यातही हेच पाळलं, आयुष्यात कधी कुठलं जमा आणि खर्च दिला नाही. हीच माझ्या आयुष्याची खरी जमा आहे असं मला वाटतं. आणि पेंटिंग कॉलेजला गेलो, जो इकडं मी सगळा लोएस्ट होतो, माझं नापास वगैरे मधला होतो. पेंटिंग कॉलेजला असताना 11वीला असताना 12वीच्या मी प्रवेश घेतला, त्यावेळेला 80-80नच आलेलो होतो वर, कारण काय अभ्यास वगैरे येतच नव्हता, प्रश्न नव्हता. आणि अकाउंटच्या फील्डमध्येच होता. आणि मला एका मित्रानं, मला नाव पण त्याचं खूप छान आठवतं, आनंद काळे म्हणून माझा एक मित्र होता, त्यानं मला पहिल्यांदा पिक्चरला नेलं. मी त्यावेळेला सिनेमागृह, सिनेमा, पडदा हे सगळं आयुष्यात पहिल्यांदा बघितलं, कारण मला त्या फॅसिलिटी आयुष्यात कधीच मिळालेल्या नव्हत्या. आणि त्या भव्य पडद्यावर तुम्ही काहीतरी बघितलं की तुम्ही त्या प्रेमात पडणार. काहीतरी भव्य, म्हणजे तुम्ही नायगारा फॉल्स बघितला, तुम्हाला गोखरा धबधबा चांगला वाटणारच नाही, तुम्हाला नायगारा फॉल्स आवडणार. तसं झालं. आणि तो चित्रपट होता इल्जाम गोविंदाचा. आणि मग तो पिक्चर बघितला तर हा एकच हिरो असतोय असं मला वाटायला. पण तोपर्यंत माझं जनरल नॉलेज एवढंच होतं की सिनेमा जे हिरोईन असतात त्यांची नावं धर्मेंद्र आणि हेमा मालिनी असतात. रोटी कपडावर मकान तसं पोस्टर लागलेलं, आणि मी माझ्या मित्राला सांगितलं ह्याच्यामध्ये 3 धर्मेंद्र आणि 3 हेमा मालिनी आहेत. मी त्या क्षेत्रातच कधी नव्हतो. आणि मग ते सगळा पिक्चर बघून आलो. त्यानंतर त्याच मित्रानं मला पुन्हा 2-3 पिक्चर दाखवले, गोविंदाचे दाखवले. आणि असं करता करता हळूहळू कॉलेजमधली पोरं ज्यांनी सिनेमा बघितलं ती सांगले, सांगल्या तू जरा गोविंदासारखा दिसतोस. हवेत गेलो आणि मग गोविंदासारखं दिसतोय असं वाटायसाठीचा प्रयत्न करायला लागलो. ऍक्च्युली त्याच्या माझ्या शरीरात काही साम्य नाही, मलाही माहिती आहे, पण वाटायचं लोकांना. आणि मग तसं दिसावं म्हणून मग त्यासारखी हेअरस्टाईल, त्यासारखे कपडे वगैरे असं करायला लागलो. आणि आयुष्यात कधीही स्टेजवर न गेलेला मुलगा 11वीमध्ये, त्यानं 12वीला पहिल्यांदा स्नेहसंमेलनात 6 डान्स केले. 6 मध्ये सोलो पण माझेच होते, डुएट पण मीच करत होतो आणि ग्रुप पण मीच करत होतो. म्हणजे त्यावेळेस नॉलेजच नव्हतं कुठलं, पण तिथून डान्सची गोडी लागली. आणि माझ्या डान्सचा गुरु जर मी ऑफिशियल कुठेही शिक्षण घेतलेलं नाही,
माझ्या डान्सचा गुरु गोविंद आहे. आणि आज मी जे काही आहे ते माझ्या नृत्य क्षेत्रामुळे आहे. माझं शिक्षण क्षेत्र खूप उशिरानं आलं आहे माझ्या आयुष्यात शिक्षक म्हणून. पण मी माझे जो काही संसार, माझं आयुष्य जे सगळं सावरलं ते फक्त आणि फक्त नृत्य क्षेत्रामुळे सावरलं. नाही रेकॉर्ड डान्स स्पर्धा आज लोक त्याला खूप नावं ठेवत असतील, आम्हालाही त्यावेळेला ठेवायची. म्हणजे पुरुषांनी नाचणं हा प्रकारच त्यावेळेला मान्य नव्हता. आम्हाला नाच्या नावानं बोलवलं जायचं. पण ते आयुष्य आम्ही जगलोय आणि त्याचा आम्हाला अनुभव आहे. आम्हाला त्याबद्दल कुठेही खंत नाही आहे. आम्ही ते आयुष्य जगलोय. त्या आयुष्यानं आम्हाला जगवले. रोजचे मिळणारे 200 रुपये 100 रुपये जे काही बक्षिसाचे असायचे त्यामुळे आम्ही आमचं जीवन जगले. त्यावेळेला आमच्या रोजच्या गरजा भागवल्या. सो आय रिस्पेक्ट द रेकॉर्ड डान्स स्पर्धा.